श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत उद्या नागपंचमीच्या दिवशी नाग काढण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सुरुवातीला आपल्याला पाणी लागणार आहे. हे पाणी घेतलं एका गडूमध्ये मी. त्यानंतर दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत लागणार आहे. आणि हे पण घ्यायचं आहे आपल्याला. हळद, कुंकू, अक्षदा, साखर हे सुद्धा आपल्याला एका ह्याच्यामध्ये घ्यायचं सर्व. दिवा लागणार आहे. आपल्याला नाग काढण्यासाठी चंदन लागणार आहे. ह्या चंदनाला पाण्यामध्ये काढून आपल्याला याची नागदेवता काढायची आहेत. कापसाची वस्त्रमाळ लागणार आहे. निरोध, घंटी, फुलं, बेल, आपल्याला नागदेवतेला प्रसाद म्हणून एका वाटीमध्ये दूध ठेवायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला ह्या लाह्या ठेवायच्यात. हे 2 वाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आरतीसाठी फुलवाती हे सुद्धा घ्यायचेत काढून. मैत्रिणींनो, हे सारं साहित्य लागणार आहे. त्याबरोबरच एक आपल्याला अशी फळी वगैरे काहीतर घ्यायची आहे नाग काढण्यासाठी. आणि याच्यावर आपल्याला अशी नागं काढून घ्यायची आहे पूजेसाठी. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.